हॅलो एव्हरीवन. मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठी आई या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमीच पॅरेंटिंग टिप्स, प्रेग्नन्सी टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी माहिती घेत असतो. आजचा विषय असा आहे की हिवाळ्यात आपल्या लहान बाळांना अंघोळ कशी घालावी, बाळांना अंघोळ घालताना कोणती काळजी घ्यावी याचा योग्य सल्ला आणि संपूर्ण माहिती अतिशय काळजीपूर्वक वाचूया. हिवाळ्यात थंडी जास्त असल्याने बाळाचीच काय सगळ्यांचीच त्वचा कोरडी आणि रुक्ष पडते. त्यामुळे लहान बाळांना रोज अंघोळ घातल्यास त्वचा आणखी जास्त कोरडी पडू शकते, कारण आधीच बाळांची त्वचा ही सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे हिवाळ्यात बाळाला अंघोळ घालताना उन्हाळ्यापेक्षा वेगळी काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात आपण लहान बाळांना रेग्युलरली अंघोळ घालत होतो, पण हिवाळ्यात बाळांना रोज अंघोळ घालणं हे तितकंसं महत्त्वाचं नाही जेवढं उन्हाळ्यात असतं. कारण बाळांच्या शरीराचं तापमान जास्त असल्यामुळे त्यांना घाम जास्त येतो आणि घामाच्या चिकटपणामुळे उन्हाळ्यात आपण बाळाला रेग्युलरली अंघोळ घालतो. आता लहान बाळांना त्यांच्या वयाप्रमाणे अंघोळ कशी घालायची हे बघूया. बाळ नवजात असेल ते 6 महिन्यापर्यंतच्या बाळाला हिवाळ्यात रोज अंघोळ आवश्यक नाही. आपण 2-3 दिवसातून एकदा कोमट पाण्याने बाळाला अंघोळ घालू शकतो आणि दररोज फक्त स्पंज बाथ म्हणजे बाळाला पाण्याने म्हणजेच कोमट पाण्याने स्वच्छ करणे गरजेचे आहे. आता बाळ 6 महिने ते 1 वर्षापर्यंतचं असेल तर 2 दिवसातून एकदा आपण बाळाला अंघोळ घालू शकतो. जर वातावरण जास्त थंड असेल तर त्यावेळेतही बाळाला स्पंज बाथ देऊ शकतो. बाळाला जर खूप घाम येत असेल, खेळून खेळून बाळ मळलेलं असेल, अंगावरती इकडे तिकडे अन्न सांडलं असेल तर अशा वेळेला हलकीशी अंघोळ आपण बाळाला घालू शकतो. आता बाळ 1 वर्षापुढील असेल तर बाळाला दर 1-2 दिवसांनी अंघोळ घातली तरी चालते, पण त्यावेळेसही कोमट पाण्याने अंघोळ घालावी. पण जर थंडी जास्त असेल तर अंघोळ स्किप करून फक्त कोमट पाण्याने आपण बाळाचा हात, पाय, चेहरा किंवा ज्या ठिकाणी मळलेला आहे अशा ठिकाणचा भाग आपण बाळाचा पुसून घेऊ शकतो. बाळाला अंघोळ घालताना कोणती काळजी घ्यायची, तर बाळाला अंघोळ घालताना पाणी हे अति गरम नसावं, कारण बाळाची त्वचा ही आधीच कोरडी पडलेली असते. जास्त गरम पाण्याने बाळाला भाजूही शकतं आणि बाळाची त्वचा जास्त रुक्ष होते. त्यामुळे बाळाला कोमट पाण्याने अंघोळ घालावी. बाथरूममध्ये बाळाला जास्त गारवा लागू नये. अंघोळ बाळाची 5 ते 7 मिनिटांच्या आत उरकायची आहे. बाळाला जास्त वेळ अंघोळ घालत बसला तर बाळाला गार लागण्याचा धोका आहे. अंघोळीनंतर बाळाला लगेच बेबी मॉइश्चरायझर किंवा खोबरेल तेल लावावं. बाळाला अंघोळीनंतर चांगलं पुसून घेऊन उबदार कपडे आणि टोपी घालून झाकून ठेवावं. हिवाळ्यात बाळाची त्वचा ही जास्त कमकुवत असते, त्यामुळे बाळाला अंघोळ कमी आणि मॉइश्चरायझिंग जास्त करणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे बाळाची त्वचा अगदी मऊ लुसलुशीत राहते. बाळाला अंघोळ घालताना साबणाचा किंवा शॅम्पूचा वापर करायचा नाही आहे, कारण साबणाने आणि शॅम्पूने बाळाची त्वचा जास्त रुक्ष होईल. यापेक्षा बाळाच्या अंघोळीच्या पाण्यात 1-2 थेंब डेटॉलचे टाकले तरी चालेल. अजून एक, बाळाला हिवाळ्यात अंघोळ घालताना साबणाऐवजी आपण थोडंसं बेसनाचं पीठ दुधात मिक्स करून लावू शकतो. हिवाळ्यात आपण प्रकर्षाने साबण आणि शॅम्पू लावणे टाळावे. बाळ स्वच्छ होईल, चांगले दिसेल, बाळालाही फ्रेश वाटेल ही गोड गैरसमज आहे. साबणाने किंवा शॅम्पूने बाळ जास्त फ्रेश होणार नाही, तर हिवाळ्यात त्याची त्वचा जास्त रुक्ष होईल. आशा करते की माझी ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल. अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.